जागा ते घेतली मला तू आता. म्हणली होतीस की प्रत्येक वेळी म्हणतेस चला आपण तिकडे जाऊ. 3,000 स्क्वेअर फूट किंवा 3 गुंठ्यापासून तू सुरू करून सुरू आज तुझी किती जागा आहे खूप आहे, एकरांमध्ये आहे. आणि तू तिथे शेती करतेस आणि गायी पाळलेस. हो, म्हणून म्हटलं गाय त्याही सगळं माझ्या मुलाला मला आवडलं. तर आता मी म्हटलं तसं 50व्या वर्षानंतर तुमची आवड बिवड सगळं बाजूला, ते फक्त स्वतःसाठी जगण्याची आवड जी असते ना ती आपण हे कॅरी करू शकतो. अदरवाईज बाकीच्या गोष्टी राहूनच जातात मागे. मग याबाबत मला तुमचं कौतुक वाटतं की 64व्या वर्षी हे सगळं सुरू करायचं, 64-65व्या वर्षी, आणि आता 6च वर्ष झाली आहेत, म्हणजे 70 पर्यंत आणखी उत्साहाने त्याच्यात काम करायचं हे सोपं नाहीये. तर मला 50व्या वर्षी असं वाटायला लागलं की मला येतंय की नाही आईकडचं काम सगळं. 35 वर्ष लग्नाला झाली, म्हटलं बघायला पाहिजे जमतंय का. मग एक एक काम करून बघितलं आणि जवळजवळ 17 गुंठे जमीन मी आणि माझ्या मुलाने हाताने खणली आहे नांगरायला, कारण ओळखीचं कोणी नाही, ट्रॅक्टर किंवा काय काहीच नाही. तर त्याच्यासाठी हे सगळं आहे. गायी आवडतात त्याला, बकऱ्या आवडतात त्याला, ते झाडं लावणं आवडतं त्याला, शेती करणं त्याला. आता आम्ही तांदूळ लावतो दरवर्षी. पहिल्या वर्षी मी अगदी 10 बाय 10चा भाग लावून बघितला, जमतोय की नाही. जमला. दुसऱ्या वर्षीपासून सुटलो. आणि तुझ्याकडनं मी एकदा बासमती सुद्धा घेतलं. हो, आम्ही या वर्षी पण 7 प्रकारचे तांदूळ लावले. आणि तो एक काहीतरी मला म्हणली तीस लाल रंगाचा वेगळा कसला तांदूळ, वालई म्हणून आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, तो शुगर वगैरे असे अच्छा डायबेटिक लोकांसाठी चालतो. खास आहे तो. पण लावलाय. तो पण लावला, गेल्या वर्षी लावला होता, या वर्षी पण लावलाय. आणि हे तर झालंच. तर मुलगा तुझा आणि सून पण आहे आता तुला, हो, नात पण आहे. हो. आणि मुलीला मुलगी अमेरिकेत आहे, तिला एक मुलगा आहे. नातू आहे. तर मुलगा सून दोघे आयटी सेक्टर मध्ये काम करतात. हो, ही सगळी मुलं आयटी मध्येच आहेत. मुलगा, सून, जावई, मुलगी सगळी ते अमेरिकेत आहेत. आणि तरी सुद्धा तुमच्या गाई गुरांचं दूध तुम्ही आता विकता. मी ते दूध माझा घेते. मुलगा डोर टू डोर देतो. तो सकाळी आयटीत जाणारा मुलगा सकाळी उठून दूध घालतो आणि मग खूप कामाला कष्ट जातो. करतो तो तो खूप पण, कष्ट आणि ती करतो. पण सून त्याच्या पण. बरोबरीने सगळ्यात मदत करते. एक दिवस ती आली होती मला दूध द्यायला, हो, हो. मावशी आज मी आली आहे. म्हटलं अरे बापरे, असं झालं मला. पण विलक्षण आहे तुझा हा प्रवास. आणि मी त्याला म्हटलं अरे कसं काय, नाही जमतं. त्या दिवशी मला फोटो पाठवला की आमच्या लालीला लाला झाला. म्हटलं मग खरवस दूध, चिकाचं दूध मिळेल का. मला म्हटलं मावशी तुला मी खरवसच करून दिला तर. मला इतकी मजा वाटली. दुसऱ्या दिवशी मला खरवस त्या मुलाने आणून दिला. आम्ही दुधाचं म्हणजे तूप तर ओघानेच आलं, पण आम्ही बासुंदी करून विकतो, पनीर करून विकतो, आणि जेव्हा गाय विकते तेव्हा खरवस करून विकतो. ह्या गोष्टी तर करून देतो. बाकी दही, दूध, ताक विकत नाही. दही, दूध आणि तूप हे आलंच, ते एकानंतर एक ते होतं.